हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 12. सर्वात पहिले आपल्याला इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला 4 नॉलेज चेक दिलेला आहे. तर चारही नॉलेज चेक आपल्याला सोडवायचं आहे. तर त्यापैकी आपलं पहिलं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी आहे बघा, तर 21st सेंचुरी ऑफिस स्किल्स या ॲरोवर इथे क्लिक करा. ॲरोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इथं पहिलं नॉलेज चेक दिलेलं आहे रिव्ह्यू टॅबच्या खाली. तर हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर नॉलेज चेकवर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा, इथून स्टार्ट करा. आता पहिल्या नॉलेज चेकमध्ये 5 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, हाऊ कॅन यू इन्सर्ट कमेंट्स इन MS वर्ड टू प्रोव्हाइड फीडबॅक ऑर ॲडिशनल इन्फॉर्मेशन इन अ डॉक्युमेंट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, राईट क्लिक ऑन द टेक्स्ट, चूज ॲड कमेंट, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. वेन कोलॅबरेटिंग ऑन अ डॉक्युमेंट, व्हॉट इज द पर्पज ऑफ द ॲक्सेप्ट ऑप्शन इन द चेंजेस ग्रुप म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर टू अप्लाय सजेस्टेड चेंजेस टू द डॉक्युमेंट, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. वेन युजिंग द कम्पेअर कमांड, व्हॉट डज इट अलाउ यू टू आयडेंटिटी बिटवीन टू व्हर्जन्स ऑफ अ डॉक्युमेंट म्हणत आहे. तर याचं उत्तर डिफरन्सेस इन कंटेंट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. वेअर कॅन यू फाइंड द स्पेलिंग अँड ग्रामर ऑप्शन इन MS वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर रिव्ह्यू टॅब आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. MS वर्ड हेल्प द युजर टू रिव्ह्यू द डॉक्युमेंट फॉर स्पेलिंग अँड ग्रामर म्हणत आहे. तर याचं उत्तर ट्रू आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला इथे एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला स्कोर्स या ठिकाणी आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर हे झालं आपलं पहिलं नॉलेज चेक. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी पार्टनरिंग विथ AI नोकरी या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ऑप्शन्सवर मी जसं क्लिक केलं त्याच्या खाली इथे नॉलेज चेक दिलेला आहे. तर हे आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे. याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, हाऊ डज नोकरीज AI पॉवर टूल हेल्प जॉब सीकर्स इम्प्रूव्ह देअर रिझ्यूम्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बाय हायलायटिंग मिसिंग स्किल्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विच AI बेस्ड फीचर इन नोकरी हेल्प रिक्वायर्स फाइंड द बेस्ट कॅन्डिडेट्स म्हणत आहे. तर याचं उत्तर ॲटो रिझ्यूम शॉर्टलिस्टिंग आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा. तर अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर दुसरं नॉलेज चेक झालं. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक पाहायचं आहे. तर पार्टनरिंग विथ AI कॅनवा या ऑप्शन्सवर या डाऊन ॲरोवर क्लिक करा. या ॲरोवर क्लिक केल्यानंतर खालीच आपल्याला तिसरं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर तिसरं नॉलेज चेक याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. तिसऱ्या नॉलेज चेकमध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, कॅनवाज मॅजिक राईट फीचर अलाउ युजर टू जनरेट AI पॉवर्ड टेक्स्ट फॉर सोशल मीडिया कॅप्शन्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ट्रू आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विच की फीचर अलाउ कॅनवा AI टू सजेस्ट डिझाईन लेआउट बेस ऑन कंटेंट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, AI जनरेटेड थीम्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेकसाठी क्रिएट ऑन डिजिटल बुकमार्क या ऑप्शन्सवर क्लिक करा. यामध्ये आपल्याला पाहू शकता या ठिकाणी आपल्याला चौथं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करा स्टार्ट करण्यासाठी. चौथ्या नॉलेज चेकमध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेज रिप्रेझेंट अ बुकमार्क म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर पहिलेच ऑप्शन्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज यूज टू मेक ॲन इमेज अपियर बिगर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर झूम इन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. टू सेंड ॲन ऑब्जेक्ट बिहाइंड द टेक्स्ट, व्हॉट ऑप्शन विल यू क्लिक ऑन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर टेक्स्ट बिहाइंड टेक्स्ट आहे, सेंड बिहाइंड टेक्स्ट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विच ऑफ द फॉलोइंग फीचर विल यू यूज टू कलर द बॉर्डर ऑफ बुकमार्क म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर बॉर्डर पेंटर आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. युअर फ्रेंड वॉन्ट टू डिझाईन बुकमार्क इन MS वर्ड, हेल्प हिम आयडेंटिफाय द राईट टेम्पलेट फॉर द गिवन ऑप्शन्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथंसुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे.
तर यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर याच्यातून स्टार्ट करा पहिला प्रश्न. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू चेक फॉर स्पेलिंग मिस्टेक बिफोर सबमिटिंग एनी डॉक्युमेंट फॉर द क्लायंट. हेन्स द चेक स्पेलिंग मिस्टेक इन द गिवन डॉक्युमेंट म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला रिव्ह्यू टॅबवर जा. त्यानंतर स्पेलिंग अँड ग्रामरवर क्लिक करा. अशा प्रकारे चेक करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. टेम्पलेट कॅन इज अवर workload and they increase efficiency in Microsoft Word. Search for an online template bookmark and select the template creative bookmark and create it म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केलं त्यानंतर क्रिएटिव्ह बुकमार्कवर क्लिक करा. त्यानंतर इथे क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामला येस करा. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनसुद्धा सोडवणं झालेलं आहे पूर्ण. त्यानंतर सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवावं लागेल. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा सेल्फ पाथ लर्निंगमध्ये 6 प्रश्न दिलेले आहेत. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा पहिला प्रश्न. विल प्रूफ रीडिंग युअर रिपोर्ट इन MS Word यू डिसाइड टू चेक फॉर ग्रामर इरर टू इन्हॅन्स इट्स ओव्हरऑल क्वालिटी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेप्स शोल यू टेक इनिशिएट ग्रामर चेक म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. नेव्हिगेट टू द रिव्ह्यू टॅब, क्लिक ऑन स्पेलिंग अँड ग्रामर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. बरोबर आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट करा. वेन वर्किंग ऑन अ डॉक्युमेंट विथ हँड रायटन नोट्स विच ऑप्शन हेल्प यू रिव्ह्यू द कंटेंट विदाऊट सीइंग द इंक अनोटेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर हायडिंग आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. करेक्ट आलेलं आहे. नेक्स्ट करा. चेक द इमेज अँड आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल हेल्प यू ॲड अ न्यू कमेंट टू अ टेक्स्ट इन युअर MS Word फाईल म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. न्यू कमेंट याच्यावर क्लिक करा ऑप्शन 2 वर आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. करेक्ट आलेलं आहे. नेक्स्ट करा. टू चेंजेस द कलर ऑफ द बुकमार्क टेम्पलेट इन MS Word यूज द डॅश ऑप्शन अंडर द फॉर्मॅट टॅब म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर शेफिल आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. करेक्ट आहे. नेक्स्ट करा. व्हॉट इज द पर्पज ऑफ बुकमार्क इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द बुक रीडिंग म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. टू रिमेंबर द पेज वेअर वी हॅव टेकन अ ब्रेक. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग डिझाईन ही डिस्प्ले अ बुकमार्क म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. सर्व सोडवणं झाल्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेल्फ पाथ सोडवायचा आहे आणि स्कोर्स डिटेल्सवर क्लिक करून आपण आजच्या डेटमध्ये पूर्ण स्कोर्स या ठिकाणी पाहू शकतो. पाहू शकता आपला 9 तारखेचा पूर्ण स्कोर्स इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचा आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर गायडेड ड्युटीवर सेल्फचे आपल्याला याच्यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. ओपन अ MS Word document and enter the text bookmark and apply bold it using home tab, font group and bold म्हणत आहे. तर आपल्याला एक नवीन MS Wordची फाईल ओपन करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपण इथे सर्च बॉक्सवर जा किंवा इथे स्टार्ट बटनावर जरी गेलं तरी आपल्याला MS Word शोधायचं आहे. तर इथे सर्च बॉक्समध्ये डायरेक्ट मी वर्ड नाव टाईप केलं कारण पहिलेच इथे ॲप्लिकेशन आलेली आहे MS Wordची. त्याच्यावर एक सिंगल क्लिक करून ओपन करून घेऊया. त्यानंतर आपल्याला याच्यातून ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे. ब्लँक डॉक्युमेंट घेतलं त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बुकमार्क हे नाव टाईप करायचं आहे. तर अशा प्रकारे बुकमार्क हे नाव टाईप करा आणि त्याला बोल्ड करण्यासाठी त्याला सिलेक्शन करा आणि याच्यातून फॉन्टच्या ग्रुपमध्ये जाऊन इथून त्याला बोल्ड करा. अशा प्रकारे एवढं करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. बरोबर आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न स्टार्ट करायचा आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे. इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट रेक्टँगल शेप युजिंग इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप म्हणत आहे. तर दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये आपल्याला एक रेक्टँगल शेप इन्सर्ट करा म्हणत आहे. तर इन्सर्ट टॅबवर जा. शेपवर जायचं आहे आणि यातून रेक्टँगलमध्ये जाऊन इथे रेक्टँगलवर क्लिक करा आणि इथे तो ड्रॅग करून अशा प्रकारे काढायचा आहे. रेक्टँगल काढलेला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न इथून स्टार्ट करा.
तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट टेक्स्ट बी ऑसम अँड चेंज इट्स फॉन्ट कलर टू स्टँडर्ड ब्लू कलर युजिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप अँड फॉन्ट कलर म्हणत आहे. तर आपल्याला बी ऑसम या नावाला सिलेक्शन करा म्हणत आहे आणि त्याचा फॉन्ट कलर कोणता सांगितलेला ब्लू कलर. तर फॉन्ट कलर चेंज करण्यासाठी फॉन्ट कलरमध्ये जा आणि यातून स्टँडर्ड ब्लू कलर याच्यातून आपल्याला घ्यायचा आहे. घेतलेल्या अशा प्रकारे त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायच्यातून. In the given document, select the text, keep calm and read on and change its font size to 26 and font color to green using home tab font group म्हणत आहे. तर दिलेल्या MS Word मध्ये आपल्याला कीप काम अँड रीड ऑन या नावाला सिलेक्शन करा म्हणते आणि त्याची साईज 26 करा आणि त्याचा फॉन्ट कलर आहे तो ग्रीन करा म्हणत आहे. तर कीप काम या नावाला इथून सिलेक्शन करा अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला साईज 26 करण्यासाठी साईजमध्ये जा आणि याच्यातून 26 ही साईज घ्या. त्यानंतर त्याचा फॉन्ट कलर कोणता सांगितलेला आहे ग्रीन. तर फॉन्ट कलरमध्ये जा आणि याच्यातून ग्रीन कलर घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि शेवटचा प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. In the given document, select the don't forget to be awesome and apply underline formatting using home tab font group म्हणत आहे. तर डोंट फॉरगॉट टू बी ऑसम या नावाला सिलेक्शन करा आणि त्याला अंडरलाईन द्यायची आहे. तर या नावाला इथून अशा प्रकारे मी सिलेक्शन करून घेतो. त्यानंतर सिलेक्शन केलं त्यानंतर आपल्याला त्याला अंडरलाईन देण्यासाठी इथे अंडरलाईनच्या ऑप्शन्सवर क्लिक करा फक्त आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर ओके करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा गायडेड ड्युटीवर सेल्फ झाल्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर शेवटच्या एंड टेस्टमध्ये बघा आपल्याला सेशन टेस्टमध्ये आपल्याला शेवटचे 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, रिया नीड टू फाइंड द इन्सर्ट इमेज ऑप्शन इन हर ॲप्लिकेशन. शी लुक्स ॲट द टॉप मेनू फॉर बट गेट्स कन्फ्यूज. व्हॉट शोल्ड शी एक्सप्लोरर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर रिबन टॅब अँड टूलबार्स आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. अमन इज अ टायपिंग फास्ट अँड MS Word कीप चेंजिंग STE टू द व्हॉट फीचर इज हेल्पिंग हिम म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ॲटो करेक्ट आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. टू स्टुडंट आर वर्किंग, वन इज एडिटिंग इमेज, द अदर इज कॅल्क्युलेटिंग एक्झाम मार्क्स, हू इज युझिंग ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बोथ आर युझिंग ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. राकेश सेव्ह हिज फाईल ॲज डॉक्युमेंट बट कॅन नॉट ओपन इट ऑन हिज मोबाईल. व्हॉट माइट होल शोल सॉल्व द प्रॉब्लेम म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ट्राय ओपनिंग इन MS Word कॉम्पॅटिबल ॲप ऑर यूज PDF आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. अ स्टुडंट क्लिक्स प्रिंट बट गेट्स ब्लँक पेजेस, व्हॉट शोल्ड शी चेक फर्स्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इन द प्रिंटर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. राज नीड्स टू कॅल्क्युलेट मंथली इलेक्ट्रिसिटी बिल, व्हॉट कॅन हेल्प हिम ॲटोमेट कॅल्क्युलेशन अँड टोटल्स आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर MS Excel आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. श्रुती ओपन्स अ फाईल अँड सीज टेक्स्ट बटन्स अँड पिक्चर नीटली अरेंज इन बॉक्सेस, व्हॉट इज शी लुकिंग ॲट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. तुषार मेड अ पॉवरपॉईंट बट फॉरगॉट वेअर हिज सेव्ह इट, व्हॉट इज अ गुड प्रॅक्टिस नेक्स्ट टाईम म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑलवेज सेव्ह इन नोन फोल्डर अँड नोट द नेम हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. मीना इज अ डिसाइडिंग बिटवीन MS Excel अँड MS PowerPoint फॉर हर सायन्स प्रोजेक्ट. शी नीड्स टू एक्सप्लेन फाइंडिंग विथ पिक्चर अँड बुलेट पॉईंट, विच वन शोल्ड शी चूज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे MS PowerPoint बिकॉज इट अलाऊ साईट्स विथ पिक्चर अँड बुलेट्स हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. अ फाईल नेम project.exe इज रिसीव्ह बाय ईमेल, शालिनी डबल क्लिक इट थिंकिंग इट्स अ डॉक्युमेंट, व्हॉट इज इन्व्हॉल्व म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे इट माइट बी अ हार्मफुल प्रोग्राम
त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण इथं स्कोर्स आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 12 कंप्लीटली सोडवायचं आहे.